एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। देवधरी फाटा ते दहेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा धज्जा, संबंधित ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाचे दुर्लक्ष। दहेगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन। राडेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले दहेगाव या गावाला नॅशनल हायवे क्रमांक 44 देवधरी फाटावरून जोडणारा 4 किलोमीटर अंतराचा रस्ता अनेक वर्षापासून मृत्यूला आमंत्रण देत होता। कसाबसा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देवधरी फाटा ते दहेगाव मंजूर होऊन 1 वर्षापासून कासवाच्या मंद गतीने काम सुरू आहे। सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना दिसून येत आहे। येणे जाणे करणाऱ्या नागरिकांना आपत्कालीन सेवांसाठी नॅशनल हायवेला जोडणारा एकमेव प्रमुख मार्ग आहे। असे असताना संबंधित ठेकेदाराकडून कोणताही पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही। परिणामी नागरिकांना येण्या जाण्याचा प्रचंड त्रास व जीवितास धोका पत्करावा लागत आहे। या होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामावर संबंधित प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदार, अभियंता, अधिकारी, जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा दहेगाव ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी दिनांक 7 मे 2026 पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना युवराज चटकी, शिवसेना विभाग प्रमुख रामाजी डाहुले, प्रशांत काकडे, सागर पावडे, सुमित भुते, कुणाल हरबळे, अक्षय हरबळे, तेजस डाहुले, अनिकेत बत्कल उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राडेगाव ग्रामीण प्रतिनिधी विठ्ठल झाडे।